इथे बैठक पार पडली आहे। एकीकडे त्यांच्या चारही पक्षांचं नियोजन जवळपास निश्चित झालेलं आहे। 12-12चा फॉर्म्युला त्यांना मिळालेला आहे। काय सांगाल? माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत। त्यांनी सगळ्यांनी एक व्हावं, त्यांनी चांगला फॉर्म्युला काढावा, त्यांनी सगळ्यांनी एक व्हावं आणि निवडणूक लढवावी। मी सांगितलं आहे की त्यांनी आता किती जागा निवडून येतात ते बघावं आणि निर्णयानंतर मग आपण बोलू। खासदारांना ते 2 टर्म खासदार आहेत, त्यांना रिपीट करताना त्यांना राज्यसभेत संधी देईल शक्यतोवर, तर अशी एक माहिती समोर येते। काय सांगता? काय नवीनच माहिती तुमच्याकडून ती मला मिळालेली आहे। मग राज्यसभेची संख्या आपल्याला 600 करावी लागेल। असं कुठेही निकष नाही आहेत, अजून असं कुठेही ठरलेलं नाही आहे। हे मीडियामधूनच गोष्टी बाहेर येतात की 2 टर्म झाली, म्हणजे तुम्ही बाबांकडे बघून म्हणताय का 2 टर्म झाली म्हणून? असा कुठलाही निर्णय झालेला नाही की भाजपचा इतिहासाशी काहीही संबंध नाही। त्यांनी पंडित नेहरू किंवा महात्मा गांधी घडवलेले नाही आहेत, अशा प्रकारची टीका आज त्यांनी संजय राऊतांनी आपल्या भाजपवर केली। त्यांना महात्मा गांधींना मग कोणी उद्धव ठाकरेंनी घडवलं आहे का? तर संजय राऊतांनी घडवलेलं आहे? मला कळत नाही असं का वेडं वाकडं ते का बोलतात। म्हणजे लोकांना आता त्यांच्या बोलण्याचा इतका कंटाळा आलेला आहे, काही बोलतात। म्हणजे महात्मा गांधींना आम्ही घडवलं, काय बोलावं या माणसाबद्दल? म्हणजे सकाळ झाली की काहीतरी बोलायचंच आहे, वर्बल डायरिया झाल्यासारखं आपण काहीतरी बडबडत राहायचं, वेडवाकडं बोलत राहायचं। काल म्हणे यांना उद्धवजींना का बोलवलं नाही राम मंदिरात, ते VVIP नाहीत का? मी पण काल तेच सांगितलं की बाबा तुमचा पक्ष तर तुमचा राहिलेला नाही, तुमच्याकडे शिवसेना राहिलेली नाही, तुमच्याकडे त्या पक्षाचं चिन्ह राहिलेलं नाही, तुम्ही त्या पक्षाचे अध्यक्ष नाहीत, तुमच्याकडे मोजून 8-10 आमदार आहेत, 2-3 खासदार आहेत। आणि मग अशा लोकांना जर तिथे बोलायचं म्हटलं तर खूप गर्दी होईल देशभरामधून। असे 7-8 आमदार असलेले पार्टीच्या टेक्शन्सला अनेक लोक आहेत, आणि म्हणून आम्ही म्हणजे केंद्र सरकारने त्यांना बोलवलं नसेल, आणि पण ते कुठल्याही गोष्टीचं वाईट वाटून घेतात आणि सकाळपासून आपला वेडावाकडा भोंगळा हा सुरू करतात। 24 कोटी रुपये पाणी योजनांसाठी दिले, 154 आणि 170, तरी धुळे महानगरपालिका रोज पाणी देऊ शकत नाही, कारण नाही, रोज कोणाला अपेक्षाही नाही आहे। एका दिवसाआड पाणी देणं किंवा 2 दिवसाआड पाणी देणं यातही लोक खूप खुश असतात। मला असं वाटतं की आता अतिशय स्वच्छ पाणी, मिनरल वॉटर हे धुळेकरांना त्या दिवशी एका दिवसाआड या ठिकाणी मिळणार आहे। मला वाटतं ते अतिशय पुरेसं आहे। रोज पाणी दिलं तर मला वाटतं त्याचाही अपव्यय होतं, असं माझ्या शहराचाही अनुभव आहे माझा। आम्ही रोज दिलं तर लोक वाटतात रोज देऊ नका पाणी, आम्हाला एका दिवसाआड द्या। माझ्याकडे तर भरपूर पाणी आहे, वाघूरमध्ये 12 TMCचं धरण आहे, हे तर 3 TMCचंच आहे। पण मला असं वाटतं की पुरेसं पाणी, मुबलक पाणी आम्ही धुळेकरांना त्या ठिकाणी देणार आहोत। झाले थोडा वेळ झाला, उशीर झाला, परंतु आता अतिशय स्वच्छ आणि पुरेसं पाणी आम्ही धुळेकरांना या ठिकाणी देणार आहोत। शिंदे असतील, त्यानंतर अजितदादा असेल, आपण सोबत आहात। परंतु पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे गटातर्फेच अजितदादांच्या कामांना विरोध करण्यात आलेला आहे। 800 कोटींची निविदा ही कॅन्सल करावी, अन्यथा न्यायालयामध्ये या संदर्भात आम्ही दाद मागू, अशी भूमिका कुठेतरी भाजप त्याचबरोबर शिंदे गटातर्फे करण्यात आलेली आहे। दादांच्या कामांना विरोध करण्यात आला 800 कोटींच्या। नाही, मला नाही वाटत, माझ्या काय ऐकूयात ही गोष्ट कुठे नाही आहे, कधी झाली मला याची कल्पनाही नाही आहे। पण मला असं वाटतं की आमच्या तिघांमध्ये संगनमत आहे, आम्ही एक दिलाने एक मनाने या ठिकाणी काम करतो आहोत। कुठला एखादा विषय असेल, त्यात कमी झालं असेल, जास्त झालं असेल, व्हायला पाहिजे नको व्हायला मतमतांतर असू शकतात, पण आम्ही एक दिलाने या ठिकाणी काम करतो आहोत। आमचं लक्ष आता येणारी 2024ची लोकसभा आहे। आम्हाला या लोकसभेमध्ये 100% यश महाराष्ट्रातून हे भारतीय पक्ष मित्रपक्षांना द्यायचं आहे। मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री करण्यासाठी महाराष्ट्र 100% जागा मोदीजींच्या पारड्यामध्ये टाकणार आहे, एवढं मला माहिती। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।